अनेंना सवाल। तर 36 जिल्ह्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याआधी या क्षणाची मोठी बातमी। मुंबई आग्रा महामार्गावरती इगतपुरी जवळ भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर एक जण गंभीररीत्या जखमी झालेला आहे। कारचं पुढील टायर फुटल्यानं कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरला धडकल्यानं हा अपघात घडला। यात एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झालेला आहे। या अपघातामध्ये कारचा मात्र पूर्ण चुराडा झाल्याचं आपण दृश्यांमध्ये यावेळी पाहू शकतोय। आणि आता घेऊया 36 जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिम इथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये खासदार भावना गवळी यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरत महिलांचा उत्साह वाढवला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला। महिला दिनानिमित्त रायगडमध्ये महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी महिलांनी रोजगार करून सक्षम व्हावं यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे यांची उपस्थिती होती। ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। महिला दिनानिमित्तानं नगर परिषदेतील शेकडो महिला सफाई कामगारांची ओटी भरून सत्कार करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त लातूरमध्ये महिलांच्या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। लातूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीनं या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यात अनेक महिला सायकलिस्ट सहभागी झाल्या होत्या। बीडमध्ये कावेरीताई नागर गोजे या 300 मुलांची आई बनलेल्या आहेत। शांतिवन सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून कावेरीताई अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, विधवा महिलांसाठी सामाजिक कार्य करतात। त्यांच्या या कार्याचं बीडमध्ये कौतुक केलं जात आहे। सातारा जिल्ह्यामधील अनुष्का कुंभार, सुदेशना शिवणकर आणि अदिती स्वामी या 3 मुलींनी खेळामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या स्पर्धांमध्ये या मुलींनी यश मिळवलं। महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या राजूर पोलीस स्टेशनचा दैनंदिन कारभार महिलांच्या हाती देऊन अनोखा सन्मान करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं गौरव करण्यात आला। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून या निमित्तानं राज्यातील माता भगिनींनी आपल्या कुटुंबाचं आरोग्य निरोगी ठेवावं असं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं। पुणे इथे सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला आयएएस ऑफिसर बनण्याची इच्छा असते, परंतु विनिता साहू यांनी आयएएस पर्याय न निवडता धडाकेबाज आयपीएस होण्याचा निर्णय घेतला। विनिता साहू या नक्षली भागातही त्यांच्या कामाचा ठसा उमटवत आहेत। बुलडाणा जिल्ह्यामधील खामगावमध्ये पतीच्या निधनानंतर महिलेनं कारखान्याची जबाबदारी स्वीकारली आणि ती समर्थपणे गेल्या 3 वर्षांपासून हा कारखाना चालवत आहेत। मोनिका पनपालिया असं या महिलेचं नाव आहे। पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवानाला व्यायाम करताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे असं या पैलवानाचं नाव आहे। स्वप्नीलच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात मात्र शोककळा पसरली आहे। पंढरपूरच्या तुळशी वृंदावनमधील संत चोखामेळा यांचं संगमरवरी मंदिर कोसळलंय। यात मंदिरातील संत चोखामेळांची मूर्तीही फुटली। 4 वर्षातच मंदिर पडल्यानं वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। मंदिरासाठी तत्कालीन सरकारनं कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोल्झर गावात पहाटेच्या सुमाराला गुरांच्या गोठ्याला आग लागली। यामध्ये मोठा अनर्थ झालेला होता। गोठा पूर्णपणे जळून खाक झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाकडून अनोख्या पद्धतीनं होळी साजरी केली जाते। महिलांनी पुरुषांना काठीनं बदडून
झेंड्याचा खेळ खेळला जातो। गल्लीच्या मध्यभागी बांधलेल्या झेंड्याची कमान ही महिलांच्या हाती असते आणि या झेंड्याचं रक्षण करण्यासाठी महिला हातामध्ये काठ्या घेऊन सज्ज असतात। पुरुष झेंडा पळवायला येताच त्यांच्यावरती काठ्यांची बरसात केली जाते। रत्नागिरीमध्ये होळीनंतर पुढचे 5 दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला जाताना दिसतात। खेडमधील ग्रामदैवत असलेल्या काळकाई देवी, पात्रजाई देवी आणि खेडजाई देवीच्या पालख्या सनई चौघड्याच्या नादात ग्रामस्थांच्या भेटीला निघाल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी बाजारपेठेतील रस्ते देखील रांगोळीनं सजले होते। पाडव्यासाठी साखरेचे हार तयार करण्याची लगबग पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीपासून सुरू झाली आहे। मजूर आणि इंधन दरवाढीमुळे साखरेच्या हारांचे दर 150 रुपये किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे। बीडच्या धारूर तालुक्यामधील कान्हापूर येथे 14 गावातील ग्रामस्थांनी मिळून अनोखा शेतकरी कीर्तन महोत्सव सुरू केलाय। या शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी 14 गावातील ग्रामस्थ दररोज भाकरी देतात आणि विशेष म्हणजे वाहनं भरून या भाकरी येत असतात। कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडावं या काळजीनं 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यामधील बोरखेड इथे घडली। संभाजी अष्टेकर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये परिक्रमा काढण्यात येणार आहे। 19 मार्च पासून परिक्रमेला सुरुवात होणार असून ती 90 दिवस चालणार आहे। शिवाय 300 गावांमधून परिक्रमा जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे पाटलांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बाजारपेठांमध्ये ओल्या काजूगरांची आवक वाढलेली असून दरही चांगला मिळतोय। 300 रुपये शेकडा असा चांगला दर मिळत असल्यानं सुकलेल्या काजू विकण्यापेक्षा शेतकरी ओल्या काजूगरांच्या विक्रीकडे वळाल्याचंही पाहायला मिळतंय। नागपुरात अवकाळी पावसामुळे फळबागा, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी 15 ते 20 हजार रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकारनं मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। उत्तर भारतामधील प्रमुख पीक असलेला राजमा धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगलाच भाव खातोय। या पिकाला जिल्ह्यामध्ये 10,000 ते 6,000 असा उच्चांकी भाव मिळत असून ग्रामीण भागात पीक खरेदीसाठी अनेक जण धाव घेताना दिसतात। अलिबागमध्ये यंदा पांढऱ्या कांद्याचं चांगलं उत्पन्न झालेलं होतं, मात्र होळीच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसानं हा कांदा धोक्यात आला। सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकरी अडचणीत आले। हिंगोलीच्या वसमत शहरामधील महावितरण कार्यालयामध्ये ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आणि विजेसंदर्भात इतर प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले। जळगावमधील निंभोरा ग्रामपंचायतवरती महिला दिनानिमित्त निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुका महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या सन्मानात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। महिलांसाठी शौचालय तत्काळ उभारण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या माजल गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयामध्ये घेराव घालत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असताना अमरावतीमध्ये मात्र अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत लोकशाही महिला संघटनेकडून मोर्चा काढण्यात आलेला होता। महागाई विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी शिमगा मोर्चा काढला। यावेळी गरीब निराधार महिलांना मोफत रेशन द्यावं, रेशन कार्डच्या दुरुस्त्या करून द्याव्यात अशा मागण्या देखील करण्यात आल्या। गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात गॅस सिलेंडर घेऊन महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचा निषेध केला आणि यावेळी महिला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। जागतिक महिला दिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सीटू आणि जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी समानतेसाठी धरणे आंदोलन केलं। अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। कायद्याची ऐशी तैशी तत्कालीन आयुक्तांनी केलेली होती आणि हक्काचा निधी खर्च न केल्यानं आंदोलन केलेलं होतं, परंतु कोर्टानं आम्हाला शिक्षा सुनावल्याचं बच्चू कडू म्हणाले। आमचा हेतू तत्कालीन आयुक्तांना मारण्याचा नव्हता असंही कडूंनी म्हटलंय।
छत्रपती संभाजीनगर नामांतरणाविरोधात बॅरिस्टर उमर कमाल फारुखी यांनी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज केला। नामांतराच्या नियमावलीचं उल्लंघन केलं जातं आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं स्वतंत्र कमिटी स्थापन करून तपासणी करावी अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले, तर जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे। औरंगाबादच्या नामांतराला विरोध असेल तर जलील यांनी आंदोलन न करता कोर्टात जावं असा सल्ला चंद्रकांत खैरेंनी दिला। याशिवाय औरंगजेबाच्या कबरीवरील वक्तव्यावरती संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वालांवरती कारवाई करण्याची मागणी देखील खैरेंनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काम करायचं होतं, घराबाहेर पडायला हवं होतं असं म्हणत दीपाली सय्यद यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। मी एकनाथ शिंदे ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ठाकरेंनी मनावरती न घेतल्यानं ताटातूट झाल्याचंही सय्यद म्हणाल्या। आमदार प्रकाश सोळुंके यांच्या संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजपचे नेते अशोक शेजूळ यांच्यावर 3 दिवसांपूर्वी हल्ला झाला होता। या हल्ल्याप्रकरणी आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हातकणंगले इथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार धैर्यशील माने यांची गाडी अडवून शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी गद्दारी का केली याबाबत जाब विचारला। बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांना रोखलं। पुण्यामधील मिळकतींचा शास्ती कर रद्द करून मिळकत करातील 40% सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं तातडीनं घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन पुकारण्यात आलं। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सोपवण्यात आलं। थकीत मालमत्ता करधारकांविरोधात धुळे महानगरपालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। शहरातल्या खोलगल्ली परिसरामधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला पालिकेच्या वसुली पथकानं टाळं ठोकलं। ही शाखा भाडे तत्वावरती असून इमारतीची तब्बल 1,36,36,000 रुपयांची महापालिकेची मालमत्ता थकबाकी आहे, तर अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी न भरल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर 36 जिल्ह्यांच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर। तेरा नाम गुजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान, देखेंगे फिर गेम तेरी। ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी। देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री। डाळे असं या पैलवानाचं नाव आहे। स्वप्नीलच्या अकस्मात मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलझर गावामध्ये पहाटेच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला आग लागली। यामध्ये गोठा पूर्णपणे जळून खाक झाला। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। सांगलीच्या मिरजमध्ये गोसावी समाजाकडून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिलांनी पुरुषांना काठीनं बदडून झेंड्यांचा खेळ खेळला जातो। गल्लीच्या मध्यभागी बांधलेल्या झेंड्याची कमान ही महिलांच्या हाती असते। या झेंड्याचं रक्षण करण्यासाठी महिला हातात काठ्या घेऊन सज्ज असतात। पुरुष झेंडा पळवायला येताच त्यांच्यावरती काठ्यांची बरसात केली जाते। रत्नागिरीत होळीनंतर पुढचे 5 दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला जाताना दिसतात। खेडमधील ग्रामदैवत असलेल्या काळकाई देवी, पाथरजाई देवी, खेडजाई देवीच्या पालख्या सनई चौघड्याच्या नादात ग्रामस्थांच्या भेटीला निघाल्या। त्यांच्या स्वागतासाठी बाजारपेठेतील रस्ते रांगोळीनं सजले होते। पाडव्यासाठी साखरेचे हार तयार करण्याची लगबग पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीपासून सुरू झाली आहे। मजूर आणि इंधन दरवाढीमुळे साखरेच्या हारांचा दर हे 150 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे। संत एकनाथ महाराज समाधी सोहळा नाथषष्ठी यात्रेनिमित्त बीडच्या नेकटूर इथल्या संत बंकटस्वामी महाराज यांच्या पालखीसह दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालं। 77 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या या दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले। बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर इथे 14 गावातील ग्रामस्थांनी मिळून अनोखा शेतकरी कीर्तन महोत्सव सुरू केला। या शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी 14 गावातील ग्रामस्थ दररोज भाकरी देतात। विशेष म्हणजे वाहनं भरून या भाकरी देण्यात येत आहेत।
बीड जिल्ह्यातील महिला कीर्तनकार राधाताई सानप यांनी अपघातातील दोघा गंभीर जखमींना जीवदान दिलं. कीर्तनासाठी जाणाऱ्या राधाताई सानप यांनी रात्रीच्या वेळी प्रसंगावधान दाखवत जखमींना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक स्थानक एक उत्पादन योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकात पंढरीच्या प्रसादाचं दुकान सुरू करण्यात आलंय. या दुकानात विठ्ठलाचा प्रसाद, मूर्ती, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. बारामतीच्या डोर्लेवाडी इथे संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी मंदिराबाहेर 50,000 स्क्वेअर फुटांवरती मंडप उभारण्यात आला. गुरुवारी संध्याकाळी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा सुद्धा होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला इथं पाण्यावरती तरंगणारा दुर्मिळ दगड सापडलाय. घुंगरूकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळित यांना वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरती भटकंती करत असताना हा दगड आढळून आलाय. पाण्यावरती तरंगणारा हा दुर्मिळ प्युमिस प्रकारचा खडक आहे. नागपुरात अवकाळी पावसामुळे फळबागा, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात हेक्टरी 15 ते 20,000 रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांचा सहपदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. उत्तर भारतातील प्रमुख पीक असलेला राजमा धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगलाच भाव खातोय. या पिकाला जिल्ह्यात 10,000 ते 6,000 असा उच्चांकी भाव मिळत असून ग्रामीण भागात पीक खरेदीसाठी अनेक जण धाव घेत आहेत. अलिबागमध्ये यंदा पांढऱ्या कांद्याचं चांगलं उत्पन्न झालं होतं. मात्र होळीच्या ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय 36 जिल्ह्यांच्या बातम्या. आता पाहूयात उर्वरित जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी वेगवान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला दिनानिमित्तानं पोलीस स्टेशनचा कारभार महिलांकडे सोपवण्यात आलेला आहे. यावर PSI प्रियंका गोरेंनी शहरातील कॉफी कॅफेवरती धाड टाकली. यावेळी बंद केबिनमध्ये असलेल्या मुलामुलींना त्यांनी समजही दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वेतन अधीक्षकाला 50,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदारांचं मेडिकल बिल तयार करून मंजुरीकरता ट्रेझरी काढल्याकडे पाठवण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारलेली होती. अनैतिक संबंधांमध्ये चिमुरडी अडथळा ठरत असल्यामुळे जन्मदात्या आईनंच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खडकीमध्ये घडली. मुलीच्या हत्येनंतर आरोपी महिलेनं प्रियकरासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झालेली आहे. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.